श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांशभाषसे गतासून गतांसूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना, तू ज्यांच्यासाठी शोक करतो आहेस ते शोक करण्यासारखे नाहीत. तू विद्वत्तेचे, तत्वज्ञानाचे बोल बोलतोस, पण प्रत्यक्षात वागतोस अज्ञान्यासारखा. कारण जे गेले म्हणजे ज्यांचा प्राण निघून गेला किंवा जे अजून जिवंत आहेत त्यांच्याविषयी खरे पंडित शोक करत नाहीत. आपल्याला याच्यातून काय शिकवण मिळते हे आपण बघणार आहोत. आपण भूतकाळातील नुकसानावर किंवा भविष्यकाळातील भीतींवर जास्त विचार करतो. मानसशास्त्र म्हणते अशी अतिरेकी चिंता अनावश्यक मानसिक ताण वाढवते आणि ह्या चिंताच बहुधा अवास्तव असतात. अर्जुन विद्वत्तेचे बोल बोलतो, पण भावना त्याला पराभूत करत आहेत. हे आजच्या काळातही लागू होते. आपण माहिती, तत्वज्ञान जाणतो, पण कठीण प्रसंगी भावना आपल्याला निर्णय घेऊ देत नाहीत. तर्कशुद्ध विचार विरुद्ध भावनिक विचार याचा संभ्रम इथे आढळतो. मृत्यू, हानी, बदल हे जीवनाचे अपरिहार्य भाग आहेत. जे बदलता येत नाही ते स्वीकारणं हाच मानसिक शांततेचा मार्ग आहे. खरे पंडित म्हणजेच इमोशनली रेझिलियंट व्यक्ती, जी दुःखावर वेळ वाया घालवत नाही तर वास्तव स्वीकारून पुढे वाटचाल करते. मानसशास्त्र सांगतं की माइंडफुलनेस म्हणजेच आत्ताच्या क्षणात राहणं ही मानसिक आरोग्याची गुरुकिल्ली आहे. कृष्ण अर्जुनाला तेच शिकवतात. भूतकाळावर वा भविष्यावर शोक नको, वर्तमानात कर्तव्याला सामोरे जा. म्हणजेच आत्ताचा क्षण आपण जगायला पाहिजे. फोकस ऑन प्रेझेंट. विद्वतेचे बोल पुरेसे नाही तर खरा शहाणपणा कृतीतून दिसतो. श्रीकृष्णार्पणमस्तु. एक्सेप्टन्स